घर जपलेलं झाड, फांदी फांदी जीवा पाड, भावबंध माया रीत त्याच्या मनाची कवाड. लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण, लेक चैतन्याचे रूप, लेक अल्लड चांदण, लेक रंगांचं शिंपण, लेक गंध हवामान, लेक परक्याचे धन, बाबा तुटतो आतून आला गोठलेला क्षण. शुभ मंगल कन्यादान, कन्यादान. पहला नशा पहला खुमार, किटू नया प्यार है नया इंतजार, कर लूं मैं क्या अपना. खरंच लवकरच तुझे हाल होणार आहेत. काय बोलीस काय बोलीस? मग काय, ही जी काय मॅरेथॉन सुरू केली आहे ना, माघार घे, कारण तुझा स्टॅमिना नाही आहे ती जिंकायचा. माय डिअर स्वीट सिस्टर, ही फक्त एक मॅरेथॉन रेस नसून हडल रेस आहे, अडथळ्यांची शर्यत. आणि त्या अडथळ्यांच्या शर्यतीमधला आज पहिला अडथळा मी पार केलेला आहे. म्हणजे नक्की काय केलंस? गायत्रीने तिच्या बाबांसमोर पहिल्यांदा आज माझी बाजू घेतली. अब मंजिल दूर नाही. भाऊराया, स्वप्नातून आधी बाहेर या, कारण असं काही झालेलं नाहीये. म्हणजे मी काय खोटं बोलतोय? हा? आणि किटू, तिला मी आवडतो. ओके, हा तुझा गोड गैरसमज आहे. लाव पैस 1000 रुपये. पैस लावली काय नाही लावली काय, मीच जिंकणार आहे, कारण पैसे तुझेच जाणार आहेत. बरं, ती पैस गेली खड्ड्या. बरं, आता तूच पाहिलंस ना तिने माझी बाजू घेतली होती ते सगळं पाहिलं मी. नशीब मार खाता खाता वाचलास. तुला मार मिळू नये म्हणून खोटं बोलली ती. प्रेम बिम काय नाही करत तुझ्यावर. किटू, तू माझ्यावर जळतीयस. एक्सक्यूज मी, मी का जळू? कारण इतक्या चांगल्या मुलीला मी आवडतो म्हणून. तिला तू आवडूच शकत नाहीस. आत्ता वाचलास नशीब, पण असाच तिच्या मागे राहिलास ना तर तो दिवस लवकरच येईल. किटू, तुला मुलींचं मन कळत नाही. 1 मिनिट, मला कळतं. मी मुलगी आहे, तू नाही. ओके, तिला मी आवडतो. आज मला 2 पोळ्या जास्त वाढू मा. चक्क 2 पोळ्या जास्त? नाही म्हणजे काय विशेष? आईने काहीतरी केलं असणार, अजून काय? नाही, तुझं तिरकं बोलणं कळतंय मला, पण ते खरं आहे. असा काय नवा चमत्कार केलाय तुमच्या लेकीनं? काही नाही, तिच्या कॉलेजमधल्या डान्स ग्रुपची लीडर बनवलंय तिला. अरे वा. आणि तिच्या त्या खांजोडे सरांचं असं म्हणणं आहे की तिच्यामुळे कॉलेज जिंकेल आणि कॉलेजला ट्रॉफी मिळणार आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. आईला सांगितलं असतं ना तरी चाललं असतं. अगं आई, ते आजच सगळं ठरलं. हे बघ गायत्री, मी तुझा डान्स पाहिलाय. खूप छान डान्स करतेस तू. तू नक्कीच जिंकणार, माझी खात्री आहे. बाबा, मी नक्की प्रयत्न करेन. हे, तुला दुसरा पर्यायच नाहीये. तुला जिंकावंच लागेल, कारण तू माझी मुलगी आहेस. बाबा, अहो ते खूप कठीण असतं. अगं, आयुष्यात सोपं काही करायचंच नसतं बाळा. कठीण असतं म्हणूनच ते करायचं असतं आणि ते जिंकायचं असतं. हे बघ, कुठलीही स्पर्धा ही जिंकल्यानंतर एका क्षणात संपते. त्यामुळे जिंकण्याची प्रोसेस फार महत्वाची असते, ती एन्जॉय करायची असते. आय एम प्राऊड ऑफ यू. माझा तेजसही काही कमी नाही. बघा थोड्या दिवसात काय करून दाखवतोय ते. काय करून दाखवू? क्रिकेट शिवाय मी काहीही उत्तम करू शकत नाही. पाहिलंस, मला क्रिकेट आवडत नाही म्हणून हा क्रिकेट खेळणार. मला शिस्त आवडते म्हणून हा बेशिस्तनं वागणार.
पण माझी गायत्री मात्र माझं नाव नक्की काढेल. कालपासून मला खटकताय काहीतरी तुमच्यात. मला एक सांग उमा, आपली गायत्री जर ही स्पर्धा जिंकली तर तुला किती आनंद होईल ग? कालपासून लपवताय ना माझ्यापासून? जिंकली काय म्हणतोय मी, जिंकणारच आहे. किती वेळा विषय बदलणार आहात अजून? हे बघ उमा, मला काही बघायचं नाही. मला ना आता फक्त ऐकायचं आहे तुमच्याकडून. काल धमकीचा फोन होता ना? सिरियस आहे का काही? नाही तसं सिरियस काही नाहीये, पण अंदाजा आलाच होता मला. पण कित्येकदा तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं ना की तुमच्या मनात काय चाललंय हे कळतच नाही मला. मुलांची काळजी घ्यायला हवी, त्यांच्याकडे लक्ष दे. म्हणजे म्हणजे घाबरण्यासारखं काही नाहीये. मी समर्थ आहे त्याची काळजी घ्यायला. तुम्ही समर्थ आहात यात मला तीळ मात्रही शंका नाहीये. पण इतकं अस्वस्थ मी आधी तुम्हाला कधीच पाहिलं नव्हतं. अगं खरंच मी अस्वस्थ नाहीये, फक्त मुलांची काळजी घे, लक्ष ठेव त्यांच्याकडे. त्यांचं जाणं येणं, विशेषतः तेजस नेमका मी नसताना जातो येतो, कुठे जातो, कोणाबरोबर असतो, आपल्याला माहीत असायला पाहिजे म्हणून मी तुला सांगितलं. बाकी टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. डोंट वरी. उमा, लागलीस ना पुन्हा विचार करायला? म्हणून मी तुला ना कधी काही सांगत नाही माहितीये. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनची सवय आहे तुझी, आठवते का? मला माहिती आता कोणता विषय काढणार तुम्ही. पण जगातली प्रत्येक मुलगी लग्नाच्या पहिल्या दिवशी थोडीशी गोंधळलेली असतेच. अनोळखी घर, अनोळखी माणसं. पण तुझं जरा जास्त अति होतं असं नाही वाटत तुला? माझं मला काय माहिती होतं की दरवाजामध्ये तुमचे काका उभे आहेत ते, आणि ते एवढ्या साध्या कपड्यात. नेमकं काय केलंस ग तू? मी माहितीये काय केलं, त्यांना दरवाजात तसंच उभं ठेवलं. घरात गेले, रात्रीचं सगळं उरलेलं जेवण एका पिशवीत टाकलं आणि त्यांना भिकारी म्हणून देऊन टाकलं. वेडी, कोकणातल्या एका श्रीमंत शेतकऱ्याला भिकारी बनवलेस तू. त्यामुळे नंतर कोकणातलं कोणी माणूस आला ना पाहुणा आपल्याकडे की आमचे वडील तुझ्या आधी धावत सुटायचे दरवाजा. अशीच हसत राहा. म्हणूनच विषय बदलला मी. माझ्या कामातून आलेल्या टेन्शनचा ताण मला तुझ्या किंवा माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर नको आहे. तुझं इथे काय चाललंय? मी या डान्स कॉम्पिटिशन मध्ये एक खूप महत्त्वाचा रोल प्ले करतोय. एक खूप महत्त्वाची भूमिका पार पडतोय. ऍक्च्युली हाच इव्हेंट मॅनेज करतोय सगळा. म्हणजे नेमकं काय करतोय? हा ना, कॉस्ट्युम्स करतोय सर. आणि त्याच संदर्भात मी गायत्रीशी बोलत होतो की तिच्याशीच का? कारण तीच आहे ना या डान्स कॉम्पिटिशनची ग्रुप लीडर. हा सांगतोय की हा तुझ्याशी डान्स कॉम्पिटिशन बद्दल बोलत होता, ते खरं आहे? हेच बोलत होता. का वाचवलंस कार्तिकला? कोण तो? बर, आमची ओळख ना पाळख, सारखा मागे लागलेला असतो. तरीही मी त्याची बाजू घेतली, तेही बाबांशी खोटं बोलून.
का? चुकलंच माझं. मी योग्य केलं ना? नाहीतर बाबांनी मारलं असतं त्याला सगळ्यांसमोर. आधीच सगळे बोलत असतात की बाबा किती स्ट्रिक्ट आहेत म्हणून. मला ना काहीच कळत नाही आता. चार बोतल वोडका काम मेरा रोज का, ना मुझको कोई रोके ना किसी ने टोका. श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषि श्री गणेशाय नमः. श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य श्री काय पाहताय? तुमच्या चिरंजीवांना रामरक्षा येते का? मग काय, नुसती सिनेमाची गाणी गातो का तो? नाही म्हटलं त्याच्या आईनी त्याच्यावर थोडे तरी संस्कार केलेत हो. हे असे रामरक्षेच्या मध्येच श्री गणेशाय नमः काय गाणी गात होता, वोडका तोडका. शी, अरे कीर्तनींचं घर आहे, काय संस्कार आहेत की नाही? काय हसते सुमा तू? बाबा कॉफी. आता माझ्या गायत्रीच्या तोंडून असलं कधीतरी ऐकायला मिळतं? बाळा, का डान्सची प्रॅक्टिस कशी झाली? बाबा सगळ्यांना आवडला माझा डान्स. वा वा वा, आवडणार. अरे छानच नाचतेस तू. अरे डान्सची प्रॅक्टिस चांगली झाली, मग कॉफी का बिघडली? नाही माहित. म्हणजे काही नाही झालंय, काल नवीन कॉफी आणली ना त्यामुळे अंदाज आला नसेल तिला. बाबा मी परत करते. नको रे बाळा, नवीन कॉफी आणली तरी सुद्धा चांगली जमवलीस. चला आवरायला पाहिजे उमा. डबा तयार करून ठेव. हो हो. ऑफिसला पळतो मी. गायत्री, आता बस झालं बाई. याच्यापेक्षा जास्त शांतना मला नाही बसता येणार. सांगणार आहेस का काय झालंय ते? काही नाही. तुम्हा बाप लेकीला कसं काय जमतं ना, मला खरंच कळत नाही. ना म्हणजे मनात एवढा गोंधळ चालू असतानाही चेहऱ्यावर ही अशी शांतता. सांगणार आहेस का काय झालंय ते? आई ग, आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगा आहे. बरं, मग त्याला काही नाव गाव? कार्तिक. कार्तिक, मस्त नाव आहे. तुला माहितीये कार्तिक म्हणजे कोण? म्हणजे गणपतीचा मोठा भाऊ. त्याचं वाहन असतं मोर. आणि एकदा काय झालं माहितीये? प्लीज ग. बरं, मग आता काय करू मी? किती गंभीरपणे सांगतेस हे सगळं? आई, तुला जेव्हा सगळ्या गोष्टी कळतील ना तेव्हा तू सुद्धा माझ्यापेक्षा जास्त सिरियस होशील. हो, मग आता सांगच मला, बघूयात मी सिरियस होतीये की नाही. आई चेष्टा नको ग करूस, मला खरंच खूप टेन्शन आलंय. बर बाबा, नाही करत चेष्टा. पण आता तरी सांगणारच का नेमकी कॉफी का बिघडली आणि हा कार्तिक कोण आहे? आई, तो ना म्हणजे त्याला मी आवडते. मग त्यात काय विशेष आहे? माझी मुलगी आहेच तेवढी सुंदर. पण तुला आवडतो का तो? नाही. मग काय प्रॉब्लेम आहे? आई, प्रॉब्लेम हा आहे की त्याला असं वाटतं की मलाही तो आवडतो. एवढंच ना. अगं या वयामध्ये होतात असे गैरसमज. म्हणजे एखाद्याच्या हसण्याने सुद्धा एखादा माणूस वेडा होतो. तू तर एवढी गोड आहेस, झाला असेल त्याचा गैरसमज. गैरसमज? आई अगं, तो माझ्या मागेच लागलाय. मी काय करू आता? तुझ्याच कॉलेजमध्ये का तो? होता. मग आता कुठे भेटला तुला? अगं त्याची बहीण आहे ना, ती आमच्या कॉलेजमध्ये.
म्हणजे डान्समध्ये पण आहे आणि त्यामुळे तो रोज येतो कॉलेजला. एक मिनिट, तो डान्सच्या रिहर्सल्सला पण येतो का? अरे देवा, म्हणजे बाबांनी जर बघितलं ना त्याला तर त्याचं कल्याण आहे. तोच तर प्रॉब्लेम झालाय ना काल. आणि त्यात काल बाबांनी मला त्याच्याशी बोलताना बघितलं. मग आणि मग त्याला वाचवण्यासाठी मी बाबांना सांगितलं की आम्ही स्पर्धेविषयीच बोलत होतो. अच्छा, म्हणजे कॉफी बिघडण्यामागचं खरं कारण हे आहे तर. आई अगं, बाबांनी एका मुलीला त्रास देतो म्हणून एका मुलाला काल मारलं आणि म्हणून कार्तिकला मार बसू नये म्हणून मी बाबांशी खोटं बोलले. हो, पण या सगळ्यामधून त्याचा गैरसमज आणखी वाढेल एवढं मात्र नक्की. हे आई ग, मी करू काय आता? काही नाही, तो भेटला ना की त्याला स्पष्ट सांग की म्हणा, हे बघ, काहीही झालं तरी मी या फंदात अडकणार नाहीये, कारण मुळात मी तशी मुलगी नाहीच म्हणावं. आपोआप तुझं नाद सोडून देईल तो. ठीक आहे, सांगेन मी. हा म्हणजे बघ, तुला आवडत नसेल तर सांग, नाहीतर थोड्यासाठी घोळ व्हायचं. आई, मला नाही ग आवडत तो. बरं बाबा, नाहीतर नाही. बरं, दिसायला कसा आहे तो? बरं. आणि तुझ्या बाबांबद्दल माहिती असून सुद्धा तुझ्यासाठी वेडा आहे. मग खरंच वेडा आहे. नाही तर काय. परमेश्वरा, सद्बुद्धी दे त्याला, नको त्याची परीक्षा बघू. आई, तू पण ना. हाय. हे बघ, मी आय नो मला माहिती आहे तुम्हाला काय सांगणार असते. काय सांगणार आहे? हेच की तुझं माझ्यावर किती. अरे, तू बरा आहेस ना? नाही, आधी ठीक होतो, पण तुला भेटल्यापासून नाही. नक्कीच नाही. हे बघ, हे असं मला अडवून माझ्याशी बोललेलं मला आवडत नाही. अच्छा, मग काल बाबांसमोर का वाचवलंस मला? अरे, तुझी की वाली म्हणून. की वाली होती. इसे कहते हैं कार्तिक की कीर्ती सगळ्यात वरती. यात कसली आली रे कीर्ती? सॉलिड आहेस ना तू? ज्या बाबांच्या वाचून तुझं आणि तुझ्या वाचून त्यांचं पान हलत नाही, त्या बाबांसाठी माझी की वाली म्हणून तू त्यांच्या समोर खोटं बोललीस. वा. ए हॅलो, हे बघ. हॅलो? बाबांनी सैरवैर आणि मुलींनी हॅलो असं नाव ठेवलंय का? हरकत नाही. फॉर अ चेंज म्हणून बाप लेकीने मला कार्तिक राजहंस म्हटलं तरी चालेल. ते काही असेल, पण हे जे तू काही समजतोयस ना, तो तुझा गैरसमज आहे. ओके? ओह, इज इट? काल मी फक्त तुला वाचवण्यासाठी खोटं बोलले. बर. नाहीतर टाइट स्लॅप लाईक रोहन. हॅलो, एक्सक्यूज मी मिस, मला मारणं इतकं सोपं नाहीये. अच्छा, तुला माहिती नाही मी कोण आहे? फॉरेवर. कोण आहेस? चिल. अगं घाई काय, वेळ आली ना की कळेल आपल्याला की आपण. ए हॅलो, अँड डोंट फॉलो मी. ओके? इसे कहते हैं कार्तिक की कीर्ति सगळ्यात वरती. तू छोड़ के कॉलेज की हर एक लड़की मुझको मिली. हे काय झालं? तुम्ही इतक्या गडबडीत का बोलवलत मला? अगं सांगा ना. आणि असा का मेसेज केलाय की तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे नॉर? काय
आता कसं होणार? बाबांनी बघितलं तर? काय वाटेल ग त्यांना? गायत्रीचा डान्स क्लास 100% बंद. कदाचित कॉलेज पण. कार्तिकलाही खूप मार मिळेल. हो, आणि सगळ्या कॉलेजमध्ये एकच चर्चा होणार. हे ऐका ना, कॉलेजमध्ये अजून कुठे कुठे लिहिलंय ग? आम्ही तरी इथेच पाहिलं आणि लगेच तुला मेसेज केला. हो, सगळ्या क्लासरूम्स मध्ये लिहिलं असेल तर? हे नोटीस बोर्डवर लिहिलं असेल तर? असू शकतं, असू शकतं. बाबांना नाही होणार सहन. हो ना, त्यांना तुझ्याकडून किती अपेक्षा आहेत ना. आणि हा असा अपेक्षा भंग. हे ऐका ना, हे कोणी लिहिलं असेल? कार्तिकनेच लिहिलं असणार. हो ना, म्हणजे अजून कोणाची हिम्मत कीर्तनेंच्या मुलीबद्दल असं लिहायची?